40 मार्क पाहिजे असतील तर मग फिलॉसॉफिकल वाले निबंध लिहा. करुणेशिवाय ज्ञान हे शस्त्र बनते. नॉलेज विदाउट कंपॅशन बिकम्स वेपन. आता हा पण निबंध मी इथिक्स मध्ये मी ज्या थीम सांगितल्या, निबंध 8-10 थीम्स येतात, त्यात एक थीमच मी सांगतो. इथिक्स पेपरचाच अख्खा निबंध येईल, जसे युपीएससीत आलेले विजडम फाइंड्स ट्रूथ, ज्ञान सत्य शोधते. मग ज्ञान म्हणजे काय, सत्य म्हणजे काय, जे तत्व इथिक्सच्या पेपरमध्ये आपण चर्चा करतो तीच इथे वापरायची. सो इथं करुणेशिवाय ज्ञान हे शस्त्र बनते. तर मग नॉलेज विदाउट कॅरेक्टर इज सिन, सायन्स विदाउट ह्युमॅनिटी इज सिन. सो मग इथं तुम्हाला आयक्यू आणि इक्यू, तुम्हाला आयक्यू म्हणजे तुमचं ज्ञान, नॉलेज, आणि त्याच्याबरोबर इक्यू इमोशनल इंटेलिजन्स. आणि इमोशनल इंटेलिजन्स हे 5 घटक मी सांगितलेले नीतिशास्त्रामध्ये: एम्पॅथी, सेल्फ रेग्युलेशन, सेल्फ अवेअरनेस, इंट्रिसिक मोशन, मोटिवेशन अँड सोशल स्किल्स. तर त्याची एम्पॅथी आहे सहवेदना, सहानुभूती सिंपथी, आणि सहवेदना एम्पॅथी. ते एम्पॅथीच पुढे जाऊन बनते कंपॅशन. तर कंपॅशन आणि आयक्यू दोन्ही एकत्र आलं पाहिजे. आयक्यू विदाउट कंपॅशन इज व्हेरी डेंजरस, आणि नुसतीच कंपॅशन विदाउट आयक्यू ते पण गरजेची नाही. की तुम्हाला आयुष्यामध्ये पैसा वगैरे कमवण्यासाठी आयक्यू गरजेचा असतो. तुम्हाला जर दुर्बल घटकांप्रती काही वाईट वाटत आहे आणि त्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत तर बुद्धी लागणार आहे. बुद्धीने सोडू शकता आणि बुद्धीने पैसे कमवून पैशाने सोडू शकता. ओके, तो मला जनावरांबद्दल स्पेशली कुत्र्यांबद्दल हे वाटते कंपॅशन. पण मग कुत्र्यांचे प्रश्न सोडवू कसे हे सोडवण्यासाठी मला बुद्धी पण लागणार आहे. आणि त्यांच्यासाठी एखादं डॉग फार्म बनवायचं म्हणलं तर त्यासाठी मला कुत्र्यांसाठी मला हे जे आहे पैसा तो पण लागणार आहे, जो नॉलेज देऊ शकतो. मग इथं तुम्हाला नॉलेज म्हणजे काय, नॉलेजचे सगळे फॅसेट्स लिहिता आले पाहिजेत. की नॉलेजमध्ये आयक्यू, प्रॅक्टिकल इंटेलिजन्स, अॅनालिटिकल इंटेलिजन्स, ऍप्टिट्यूड, अचिव्हमेंट, हे सगळे कॉन्सेप्ट लिहायचे. ज्ञान, आणि ज्ञानाबरोबर मग तुम्हाला कंपॅशन, तिथं एम्पॅथी, सिंपथी, कंपॅशन क्लिअर कट लिहिता आलं पाहिजे. सहानुभूती, अरे वाईट झालं तुझ्या बरोबर. सहवेदना, अरे रे खूप वाईट झालं, मी त्या परिस्थितीतून गेलेलो, मला माहितीये तुला काय वाटत असेल. सहवेदना, आणि नुसतंच वाईट न वाटून घेणं दुसऱ्याबद्दल, त्याचे प्रश्न सोडवणे. ओके, आणि ते म्हणजे तुमचं करुणा भाव, कंपॅशन. मग कंपॅशन म्हणजे काय लिहा. आणि मग नॉलेज विदाउट कंपॅशन असेल, ज्ञान, तर तुम्ही दुर्बल घटकांचा विचार करणार नाही. ओके, रेसमध्ये, कॉम्पिटिशन मध्ये, रॅट रेस जे आहे, ओके, दुसऱ्यांना एक्सप्लॉइट करतात. ते नाशिक बीपीओ केस जशी आहे तशी पॉवर आली, सत्ता, त्याचा वापर कसा करावा ते करणार नाही. तुम्ही पॉवर इररिस्पॉन्सिबिली वापरणार, पैसा इररिस्पॉन्सिबिली वापरणार. मग हे जे कारमध्ये बसून जे लोक ड्राईव्ह करतायत, रॅश ड्रायव्हिंग, बाकीच्या लोकांबद्दलचा विचार न करता, हे म्हणजे क्लासिक एक्झाम्पल नॉलेज विदाउट कॅरेक्टर. आणि मग त्याची बरीच उदाहरण आहेत. शायनी आहूजा रेपिंग मेड, ओके, सलमान खान किलिंग पीपल ऑन अ फुटपाथ. आणि हा भारतीय समाजापुढचा खूप महत्वाचा इश्यू आहे आजकाल, नॉलेज विदाउट कंपॅशन. माझा मी पैसा कमाला, माझा मी श्रीमंत झालो, ओके, माझी दुसरी कुठलीही सामाजिक जबाबदारी नाही, पर्यावरणीय जबाबदारी नाही, ही वृत्ती जी भारतात किंवा समाजात वाढत आहे. सो खूप ऑसम निबंध विचारलेला आहे, लॉजिकल, करुणेशिवाय ज्ञान हे शस्त्र बनते. सो दॅट्स ऑल, की काय टॉपिक आलेले. आता ह्यांचं पूर्ण मायक्रो अनालिसिस आपण आपल्या नीतिशास्त्राच्या लेक्चर्समध्ये डिटेलमध्ये मी तुमच्या बरोबर करेन. हे पूर्ण इंट्रोमध्ये मी काय लिहिलं असतं, मेन बॉडीत काय लिहिलं असतं, सोल्युशन, कन्क्लुजन कसे बनवले असते, सखोल चर्चा करू या 8 निबंधाची. ओके, अर्धा तास एक निबंध आपण निबंधच्या क्लासमध्ये डिस्कस करूच. सो माझ्या ऍपवर रजिस्टर करायचं असेल तर मी लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. माझा टेलिग्राम चॅनल पण आहे, दार्शनिक एमपीएससी बाय कदम सर, तो जॉईन करा. युट्यूब पण चॅनल आहे, दार्शनिक एमपीएससी बाय कदम सर. त्याच्यामध्ये मी युट्यूबचे माझे बरेच लेक्चर्स टाकलेले आहेत निबंधा वगैरे रिलेटेड, ते तुम्ही बघू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये माझ्या ऍपची पण लिंक मिळेल तुम्हाला. आणि गुगल प्ले ऍप स्टोर वरून तुम्ही माझं ऍप दार्शनिक हे डाउनलोड करू शकता आणि त्याच्यामध्ये हे कोर्सेस बघू शकता, इंग्लिश मराठीमध्ये जे अवेलेबल आहेत. ओके, सो गाईज, फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे अँड द लास्ट पॉइंट, की जो निबंधाचा पेपर आलेला आहे, सो त्याचं स्वरूप नक्की बदललेलं आहे. निबंध हे फिलॉसॉफिकल आहेत. सो टोटल निबंधामधले जवळपास 5 एक निबंध हे रिझनिंग, फिलॉसॉफिकल, अनालिटिकल, ज्याला युपीएससीत आम्ही रिफ्लेक्टिव्ह म्हणतो, त्याच टाईपचे आहेत. हळूहळू याचा नंबर वाढत जाईल, पण म्हणून घाबरायची गरज नाही. हे निबंधातला एकमेव पेपर आहे निबंध ज्याच्यामध्ये तुम्हाला सिलेबस काही दिलेलं नाहीये, ज्याच्यामुळे भीती आहे, काही विचारू शकतात. पण दुसरा फायदा आहे, एकमेव पेपर आहे
ज्याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी ओके टॉपिक सॉरी एकच निबंध लिहायचा आहे, ऑप्शन दिलेला आहे 4 पैकी 1 निबंध लिहिणे, आणि त्याच्यामुळे तुम्हाला सर्व माहित असायची गरज नाही. 4 पैकी 1 निबंध नीट लिहिता आला पाहिजे. आणि मी ज्या 7-8 थीम शिकवतो आपल्या 4 पैकी 1 थीम तरी ओव्हरलॅपिंग असतेच, आणि तो सखोल ज्ञान निबंध नीतिशास्त्र पेपरचं घेऊन आणि प्रॉपर आन्सर रायटिंग करून आरामात 140-150 मारू शकता. ओके, सो दॅट्स ऑल फॉर नाउ गाईज. थँक्स फॉर लिसनिंग अँड स्टे ट्यून्ड.